ऐसा ऐसा उम्मीदवार होना चाहिए जो दास होवे, बरोबर यानी सेवक होवे। बरोबर जब दास और सेवक होगा तो वो लोगों के दरमियान काम करेगा अच्छा और ग्राउंड ग्राउंड लेवल का होना चाहिए, बरोबर बल्कि नहीं खास होना चाहिए। पाठिंबा देणार नाही कोणाला पाठिंबा देणार नाही. नाही. Yes. त्या अभ्यासाचे एक्झाम्स असतात, एक्झामच्या वेळी जरी 4-4, 5-5 तास लाईट नसते. वेगवेगळी कारणं दिली जातात. मेन लाईन तुटलेली आहे, मेन लाईनचे काम चालू आहे, ट्रान्सफॉर्मर उडालेला आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे ते जनतेसाठी त्यांनी वागलं पाहिजे का तुमच्यासाठी वागलं नाही, पाहिजे? नाही. जाहीर पाठिंबा महाराष्ट्र मुस्लिम ओबीसी संघटनेद्वारे तुम्ही जाहीर पाठिंबा हा दिलेला आहे. एक प्रश्न आमचा असाही आहे जनतेच्या माध्यमातून की वीज पुरवठा अच्छा ईस्ट आपलं विरार ईस्ट ज्या क्षेत्रातून ज्या प्रभागातून तुम्ही सध्या निवडणूक लढवणार आहात, ठीक. प्रभाग क्रमांक तुमचा 4 आहे, 4 क आहे सर्वसाधारण. सर्वसाधारण. ठीक. मग या प्रभागातून प्रभाग क्रमांक 4 मध्येच विजेचं वीज पुरवठा जो आहे हा खूप वेळा खंडित होतो बरोबर आहे. आणि वेगवेगळी कारणं दिली जातात. मेन लाईन तुटलेली आहे, मेन लाईनचे काम चालू आहे, ट्रान्सफॉर्मर उडालेला आहे. बरोबर. तर मग या अशा कारणांमुळे शाळेचं अभ्यास आहे, शिक्षण आहे, पोरांची हॉस्पिटल पण आलं हॉस्पिटल त्याच्यामध्ये, त्यामध्ये आहेत, अच्छा. बरेचसे शाळेचे प्रश्न आहेत, पोरांच्या अभ्यासाचे एक्झाम्स असतात, एक्झामच्या वेळी जरी 4-4, 5-5 तास लाईट नसते. बरोबर. तर यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? बघ असं आहे ना, जे महाराष्ट्र विद्युत कंपनी आहे आता एवढी प्रगत झाल्या नसल्यामुळे ते त्यांच्या वायरी सर्व वरतून जातात. वरून त्यामुळे काय असतं ना, वादळ आलं कधी पावसाळ्यामध्ये, पाऊस पडला तर त्या अनुषंगाने ते ब्रेक होऊन जातं. बरोबर. आणि कधी काय असतं आमचा थोडा एमएससीबी जे ट्रान्सफर असतो बरोबर. ते ओव्हरलोड झाल्यामुळे मग ते लोड घेतलं नाही तर मग ते जळणं वगैरे असा प्रॉब्लेम. तर मी नगरसेवक झालो तर प्रथम ही भूमिगत वायर करण्याचा प्रयत्न करेन. भूमिगत ओके. जेवढी पण इलेक्ट्रिक वायर आहे ती भूमिगत गेल्याने अच्छा. हा 100% मला तर वाटतं की हे सर्व बंद होऊन आपल्याकडे जर तेवढा रस्ता जर पर्याप्त भेटला नाही भूमिगत करण्याकरता तर मग काय अजून बघा, त्यासाठी त्यामध्ये काय असं करावं? आहे का तर जेव्हा आपण रस्ता बनवतो बरोबर. तर दोन्ही बाजू सोडली जाते, दोन्ही बाजू फुटपाथ सोडली जाते, हो. गटारा सोडली जाते. मग बरोबर. त्याच्यामधून एक मार्ग काढण्यात येईल, त्याच्यातून एक त्याच्यातून मार्ग काढण्यात येईल आणि तो आपण करणार आहोत त्याच्यामध्ये. ओके. आता आज आपल्या जोडीला महाराष्ट्र मुस्लिम ओबीसी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मेहबूब शेख सुद्धा उपस्थित आहेत आपल्या जोडीला. त्यांनी अपक्ष उमेदवार आपले उभे राहिलेले आहेत मुकेश अर्जुन जय यांना जाहीर पाठिंबा आपण दिलेला आहे असं मला सांगण्यात आलं. तर माझा तुम्हाला सुद्धा साहेब एक प्रश्न आहे की काय असं तुम्हाला वाटलं की तुम्ही आज या कॅन्डिडेटला जाहीर पाठिंबा महाराष्ट्र मुस्लिम ओबीसी संघटनेद्वारे तुम्ही जाहीर पाठिंबा हा दिलेला आहे? नमस्कार, मैं महबूब हुसैन शेख, महाराष्ट्र मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष. मला असं वाटतं कि जे प्रश्न या विभागवादी है यानी इसको छुड़ाने के लिए जो है कोई ऐसा उम्मीदवार होना चाहिए जो दास होवे, यानी सेवक होवे. जब दास और सेवक होगा तो वो लोगों के दरमियान काम करेगा और ग्राउंड लेवल का होना चाहिए, बल्कि नहीं खास होना चाहिए. अगर जो खास होता है वो ना ऑफिस से निकलता है ना घर से निकलता है, लोगों की समस्या उसी को उसी रह जाती है. लोग जाते हैं नगर सेवक के घर के ऊपर या ऑफिस के ऊपर, वो साथ मिलते नहीं है, वो समस्या उसी को उसी रह जाती है. तो होना चाहिए दास होना चाहिए जो लोगों के दरमियान जाकर समस्या को दूर करे. और महाराष्ट्र मुस्लिम संगठन सोच समझ में आया है कि इसको ऐसा समझी महाराष्ट्र मुस्लिम संगठन कि ऐसे आदमी को पार्टी देवे जो दास बनकर काम करे. बहुत सुंदर, बहुत बढ़िया. तो मैं जो है जो जनता से ये उम्मीद करता हूँ कि आपने अगर एक बार जो है एक दास को जो हमने जो मुकेश अर्जुन जय जो है जिनको हमने पार्टिंबा दिया है आपके लिए दिया है ताकि आपके काम जो आसानी से होवे और सुकून से होवे, ताकि ये आपके अंदर दास बने कि 100 दिन जो आपके दरमियान देवे ये बहुत अच्छी बात. ये ऑफिस में कम और आपके घर के पास ज्यादा देवे. तो ऐसे जब नगर सेवक आपके घर के पास वक्त देगा तो आपके काम आसान हो जाएंगे क्योंकि उनको दरवाजे पे जाना नहीं पड़ेगा. और आप
आप जो दरवाजे पर जाते हैं और वो नहीं मिलते तो आपको मायूसी होती है। आपको मायूसी इसलिए नहीं होगी कि मैं समझता हूँ कि पिछले इलेक्शन के दौरान हम आप खुद बोलेंगे कि आप साहब घर पे बैठो, आपको टिकट भर के खाली घर पे बैठो, आपको प्रचार की जरूरत नहीं, क्योंकि साहब आप जो साहब जो है साल के 100 दिन हमारे दरमियान रहते हो। तो ऐसी मेरी ये है कि ऐसा मैं विचार रखता हूँ कि ऐसा दास देने की कोशिश कर रहा हूँ। सही बात है, मतलब साल के 365 दिन अगर आप सेवा में लग जाओगे तो लगता है प्रचार और ये सब करने की जरूरत नहीं पड़ेगी, क्योंकि वो खुद ही चुन के आ चाहते हैं कि हम दास बनेंगे तो हमको ना फिर कल हाथ जोड़ के जाने की जरूरत नहीं पड़ेगी। तो हमको लोग कहेंगे कि आप दास आप घर पे रहिए, घर पे रहिए, आप टिकट भर के घर पे रहिए, प्रचार के लिए मत आइए, क्योंकि 100 दिन तो हमारे दरमियान गुजारते हो आप। सही बात। तो हम जो है ऑफिस कम, लोग के घर पे ज्यादा रहेंगे अगर हमको लोगों ने चुन के दिया तो। और मैं उम्मीद करता हूँ कि ये जो है लोग समझेंगे इस बात को। लोग आजकल जो है लोगों को काम प्यारा है, क्योंकि लोग जो है थक चुके हैं। उनके जो है अक्सर ये होते हैं कि ज्यादातर जो ये मसले आते हैं वो आते हैं लोगों के स्कूलों के साफ टाइम पे नहीं मिलते, परेशान हो जाता आदमी। गटरों के मसले आते हैं, साफ मिलते नहीं है। और जो दरमियान के जो लोग होते हैं वो साफ से ऊपर होते हैं। तो हम जो भी रखेंगे दास रखेंगे, यानी हमारे जो सेवक होंगे ना वो भी दासी होंगे, नगर सेवक के सेवक वो भी दासी होंगे। बहुत अच्छी बात, बहुत अच्छी बात। जब दास होंगे तो आपकी समस्या जो है आसान से हल हो जाएगी। आप जो है हमको 5 साल के बाद ये नहीं बोलोगे कि साहब जो है आप प्रचार करके हमारे घर पे आओ, खाली बोलेंगे आप टिकट घर भर के अपने घर पे आराम करो। सही बात। ऐसी जो है भूमिका हम निभाने की कोशिश कर रहे हैं। आपसे उम्मीद करते हैं कि आप भी जो है हमको समझेंगे। बहुत अच्छी भूमिका, बहुत बढ़िया, बहुत अच्छी भूमिका आहे। बहुत वाह। की जर तुम्हाला जनतेने निवडून दिलं तर तुम्ही एकच सीट लढवत आहात, तुमची निशाणी चष्मा आहे, मग इतर 3 सीट हे कोण ना कोणतरी निवडून येणारच आहात। तर अशा वेळीस तुम्ही दुसऱ्या कोणत्या पक्षाला पाठिंबा देतील किंवा दुसऱ्या कोणत्या कॅन्डिडेट्सना तुम्ही पाठिंबा देणार का, हा एक प्रश्न आहे। कसं वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये मी वार्ड क्रमांक 4 मध्ये सर्वसाधारण मध्ये उभा आहे। आणि जर मला या जनतेच्या सेवेसाठी आपण निवडून दिलं तर मी पहिला तर अभ्यास करणार का जे निवडून आलेले लोक आहेत ते कॅपेबल आहेत का सेवे करण्यासाठी। त्यांना प्रश्न विचारणार तर त्यांना एक विषय मांडणार त्यांच्याकडे का तुम्ही खरोखरच लोकांची सेवा करणार आहात का। जर ते माझ्या मताशी समर्पित असतील किंवा माझ्या मतांना ते म्हणजे संबंधित असतील किंवा माझ्याप्रमाणे ते बोलण्याप्रमाणे वागत असतील तर मग त्यांच्या जोडीला मी जाईल, नाही तर मी एकटाच राहीन अपक्ष म्हणून आणि जनतेची सेवा करेन। तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे ते जनतेसाठी त्यांनी वागलं पाहिजे का तुमच्यासाठी वागलं पाहिजे? नाही, असं आहे बघा, असं आहे की जनतेसाठी वागलं पाहिजे ना। जनतेसाठी आम्ही जनतेसाठी आहोत, जनता आमच्यासाठी नाही आहे। आम्ही नगरसेवक आहेत, या नगराचे सेवक आहोत। जसं शेख हजरत महमूद साहेबांनी सांगितलं की दास बनला पाहिजे, बरोबर आहे, राजा नाही दास। तर त्याप्रमाणे हे दास बनत असतील तर माझे 100% त्यांना पाठिंबा असेल, नाही तर मी एकटाच राहून लोकांची सेवा करेन। ओके, तुम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही? कोणाला पाठिंबा देणार नाही। ठीक आहे। आणि जर समजा तुमचा आता जसं तुम्ही विजयी झाल्यावर काय करणार हे आपण जनतेला विचारून सांगितलं, त्याच प्रकारे आता तुम्हाला एक प्रश्न अजून विचारतो की जर तुमचा पुढे पराभव झाला तर काय तुम्ही जनतेची सेवा सोडतील का परत जोमाने तुम्ही जनतेची अशाच प्रकारे सेवा करतील? बघा काय आहे ना, का हार आणि जीत ही लागलेलीच आहे। सांगतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे। अरे वा। तर जर नाही आलो तर काही अर्थ नाही, पण सेवा हा प्रथम माझा भाग आहे। ठीक आहे ना, मी साने गुरुजी आणि एस.एन. जोशी यांना खूप मान्य देतो। तर मी हारणं आणि जिंकणं हा माझा विषय नाहीये, सेवा हा माझं कर्म आहे आणि मी शेवटपर्यंत करत राहणार। मी लोकांच्या सेवेसाठी माझं अर्पण करून टाकणार सर्व। खूप छान, खूप आनंद झाला मला आमच्या या चॅनलवर बोलवून। त्याच्यामध्ये मला मी बोलताना एक अशी आठवण झाली आहे सेवेच्या भावामध्ये का एक गीत पण असं आहे का त्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे का, मला आता आठवलं ते गीत का तू चाल रे गड्या रे पुढे, तुला भीती कशाची परवाह कुणाची, मन शुद्ध तुझ गोष्ट होय रे पृथ्वी मोलाची, तू चाल रे गड्या रे पुढे रे, तुला भीती कशाची आणि भीती कशाची।
तर आपण सामाजिक कार्यासाठी आपला जन्म झालेला आहे आणि हा आपला शरीर आहे तो क्षणभंगूर आहे, आज आहे आणि उद्या नाहीये, तर आपण हा सेवा द्यावी लोकांना. तर असं म्हणून मला खूप आनंद झालेला आहे आज इकडे आणि मी खरोखर लोकांच्या सेवेसाठी हे माझं पुढील जे पण आहे ते मी देईल आयुष्यामध्ये. आज आपण आमच्या या मंचावर आले चॅनलच्या, तर फार फार आपले आभार. आपण जे आज जनतेला आपलं सर्व कशा प्रकारे आपण काम करणार आहोत, त्यानंतर कशा प्रकारे पुढे आपली वाटचाल काय असेल हे तुम्ही जनतेला स्पष्टपणे सांगितलं, याचे फार फार आभार. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप आमच्या चॅनल तर्फे व जनतेतर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आमच्यातर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.